राम राम. मी प्रकाश महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी आपणा सर्वांना पुन्हा मी विनंती करतो की माझं चॅनल आपण जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करावं आणि माझा उत्साह वाढवावा. 2 दिवसापूर्वी या देशाचे विरोधी पक्ष नेते श्री राहुल गांधी यांचा पुण्यात एक कार्यक्रम झाला. तो सुद्धा खास युवकांसाठी, म्हणजे जेएनजीचं वय. आता खरं म्हणजे मी कोणाचे काही आधार कार्ड पाहिले नाही, त्याच्यामुळे किती जेएनजी आले, काय आले, मग ते कशी संख्या आणली, कुठून आले, काय आणले, मग ते कशी गर्दी दाखवली, मग ती नेमकी गर्दी कुठल्या फुटबॉल मॅचची होती, असे मी या सगळ्या ह्याच्यात जात नाही. आपल्याला सगळ्याला सोशल मीडियात ते सगळं कळालेलं असेल. हे राहुल गांधी पुण्यात आले आणि त्यांनी युवकांशी संवाद साधला. त्याच्या अगोदर ती जी गर्दी जमवण्यात आली त्यातले मला एका मुलीचं फार मस्त आवडलं. ती बहुतेक बारामतीतून आली होती. आता बारामती म्हटलं की मग सुप्रियाताई आणि रोहित पवार. आता रोहित पवारचं कसं आहे की एखाद्या समारंभात मोदीची भेट झाली की कमरेत वाकून नमस्कार करतात, पण नेहमी मग मोदीचा विरोध करत असतात. मग मोदीच्या विरोधात राहुल गांधी पुण्यात येणार. मग राहुल गांधीचा म्हणजे काँग्रेसचा दरवाजा आपल्याला नाही उघडा तर किमान खिडकी तरी उघडी राहावी म्हणून मग बारामतीहून रोहित पवारनी काही विद्यार्थी त्या कार्यक्रमासाठी पाठवले. त्यातली एक मुलगी म्हणली, बरं झालं दिवसभर आम्ही तिथे कॅम्पसमध्ये कोंडलेलो असतो, थोडं आम्हाला जरा मोकळीक मिळाली या सगळ्या कार्यक्रमानिमित्त. मग कुणीतरी संगमनेरची म्हणली की आम्हाला नाश्त्याचे पाकिट दिले, पाण्याच्या बाटल्या दिल्या, काय जे काही आहे ते स्वाभाविक आहे. 3-4 तासाचा प्रवास, 3-4 तास बस नाही. ते म्हणजे गर्दी कशी जमवली. कारण तसं काही राहुल गांधीचं असं काही वक्तृत्व नाही आहे की त्यांना ऐकायला लोक दुरून यायचे. जसं आम्ही अटलजीला ऐकायला अंबाजोगाई लातूरला सायकलवर जायचं, तसं काही त्यांचं वक्तृत्व नाही आहे. त्यामध्ये एक त्यांचं फार सोशल मीडियावर स्वराज्य याची ती व्याख्या फार त्यांनी सुंदर सांगितली. आणि ही त्यांची व्याख्या ऐकून म्हणजे असं म्हणतात की स्वर्गातसुद्धा महात्मा गांधीला गहिवरून आलं की चला गांधी आपण आडनाव याला दिले, काहीतरी हा निघाला. अरे काय व्याख्या केली, आणि याला ऐकायला एवढी गर्दी. बरं, त्या सगळ्या गर्दीमध्ये मला एक व्यक्ती अगदी अशी मनोभावे राहुल गांधीकडे एक आर्त नजरेने, एक आशाळभूत दृष्टीने पाहत होती, ती बसलेली होती. आणि त्या व्यक्तीला ज्यावेळेस मी पाहिलं मला आश्चर्याचा धक्काच बसला. आमच्या सुषमा अक्का हो. आता मला सांगा सुषमा अक्का, तुम्ही ज्यांच्या सोबत बसला होतात, मग त्या प्रणिती शिंदे असतील, त्या यशोमती ठाकूर असतील, सुप्रिया सुळे असतील, किंवा अजून वर्षा गायकवाड, ह्या सगळ्या महिला दिसल्या. सगळ्या महिलांचा मला आदर आहे. पण एकेकाळी तुम्ही या सगळ्या महिलांवर तोंडसुख घेतले अक्का. तुमचा IQ म्हणजे बुद्ध्यांक या सगळ्या महिलांपेक्षा खूप चांगला आहे, उच्च आहे. तुमचं वक्तृत्व चांगलं आहे, तुमचा अभ्यास चांगला आहे, तुम्ही तर्कशुद्ध एखादा मुद्दा मांडता. पण मी काल तुम्हाला पाहिलं, मला सुद्धा धक्का बसला की तुम्ही एवढ्या भावविभोर झालात की ते राहुल गांधीचं भाषण ऐकून तुमच्या डोळ्यातून गळा गंगा यमुना वाहू लागल्या. आणि उत्स्फूर्तपणे तुम्ही उठून टाळ्या वाजवू लागलात. अक्का, हा उद्धव भैयाचा चेहरा तर समोर आणायचा हो. मला वाटतं गेल्या वर्षी की त्यातल्या अर्ध्या वर्षी तुम्ही उद्धव दादाला राखी बांधली. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळी ते भाऊराया रे, वेड्या बहिणीची वेडी रे माया. आता ओवाळणीमध्ये ना तुला मला आमदारकी मिळाली, ना तुम्हाला खासदारकी मिळाली. लगेच्या बहिणीचं प्रेम आटलं का काय? असं काय राहुल गांधीनं भाषण केलं? असा काय तत्त्वज्ञान तुमच्या पुढं मांडला? असा काय विचार दिला ज्याने देशाचं सगळंच वातावरण बदलून जाईल? काय ऐकलं तुम्ही सुषमा अक्का? का तुम्ही आता उद्धव दादाला विसरत चालले आणि उगवत्या सूर्याला नमस्कार? त्यांचं एक मध्ये काहीतरी एक वक्तव्य आलंय
की राहुल फिवर, रागा फिवर सगळ्या पुण्यावर, म्हणजे लार्जर दॅन मोदी. राहुल गांधीची इमेज लार्जर दॅन मोदी, म्हणजे लार्जर दॅन लाईफ मी समजू शकतो एखाद्याची प्रतिमा असली तिथे, पण लार्जर दॅन मोदी, अरे ही काय स्तुती करण्याचा प्रकार आहे. रागा फिवर, मला वाटतं अख्ख्या पुण्यात रागा फिवर तुम्हालाच आलेला काही माहीत नाही. ते तुमचं काल मी वागणं पण धक्काच बसला. अहो एवढे तुम्ही त्या मोदी द्वेषाने पछाडलेले आहात की तुम्ही कुणालाही नेता मानू लागले. राहुल गांधीमधली मला एखादी गोष्ट सांगा हो. हा नॅशनल हेराल्ड प्रकरणात 5,000 कोटीच्या त्या सगळ्या प्रकरणात जामीनवर बाहेर आहे. याने 370 कलमला विरोध केलेला आहे. यांनी महिला आरक्षणाला विरोध केलेला आहे. यांनी डिलिमिटेशनला विरोध केला. डिलिमिटेशन झालं तर तुमच्यासारख्या तरुण पिढीला संधी मिळेल निवडणूक लढवण्याची, त्यांना यांनी विरोध केला आहे. असं काय ऐकलं सुषमा अक्का तुम्ही, का भविष्यात आपली एक राजकीय सोय म्हणून तुम्ही राहुल गांधीकडे पाहताय. खरं म्हणजे तो कार्यक्रम तुमचा नव्हता. लग्नाची वरात दुसऱ्याचीच चालली होती. तुम्ही का तिथं जाऊन बँडवर नाचला, ते तुमचे सगळे टाळ्या वाजवणं पाहिलं मी. तो काही तुमच्या पक्षाचा कार्यक्रम नव्हता. सुषमा अक्का एवढ्या लवकर आपण बदललात, मला वाईट वाटतं. तुमचे वडील आणि मी मित्र होतो तर आम्ही आयुष्यभर काँग्रेसचा विरोध केला हो. काय वाटलं असेल दत्तराव गुटेला की आपलीच मुलगी त्या पप्पूला टाळ्या वाजवते. काय असं त्या पप्पूमध्ये फक्त गांधी घराण्यात जन्माला एवढंच त्याचं काहीतरी एक पुण्यही आहे. मला इथं तुमचा एक संशय येऊ लागलेला आहे की आता उद्धव भैयासारखं द्यायजवळ काहीच राहिलेलं नाही, म्हणून आता उद्धव भैयाची साथ सोडायची. मैं तो छोड़ चली बाबुल का देश रे, पिया का घर प्यारा. आता राहुल गांधी रागा फिवर हा तुम्हालाच चढलेला आहे. पुण्यातल्या कोण्याही लोकांना रागा फिवर चढलेला नाही. अक्का एक विनंती हो, राखी पौर्णिमा जवळ आली तवर तरी थांबा. धन्यवाद.